मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या तरुणांना महाराष्ट्र सरकारनं 5 महिन्याची मुदतवाढ दिली आणि त्यामुळं मागील काही दिवसापासून महाराष्ट्रभरामधील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला एक मोठं यश मिळालं आहे। आपल्यासोबत आता या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकारामबाबा महाराज आणि संपूर्ण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील तरुणी आहेत। एकतर त्यांच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद दिसतोय कारण मोठं लढ्याला यश आलेलं आहे। काय भावना आहेत, कशा पद्धतीने हा लढा पार पडला? सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्याचबरोबर माननीय भरतशेठ घोगाले साहेब, खरोखरच जे नाव आहे त्याच पद्धतीने भरतशेठ घोगाले साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्हाला आज ह्या ठिकाणी दिलासादायक मुख्यमंत्री युवा कार्यक्रमातील जी मुलं आहेत त्यांना 5 महिने मुदतवाढ ह्या ठिकाणी भेटलेली आहे। त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे आणि आनंद पण आहे। त्याचबरोबर आनंदाबरोबर मामाने आम्हाला चांगल्या पद्धतीने पंक्तीमध्ये जेवायला वाढलेला आहे, आनंद झालेला आहे। पण त्याचबरोबर मामाने आम्हाला सांगितलेलं आहे की जेवायला बसले आहात, जेवण वाढलेलं आहे पण तुम्हाला परत जेवण भेटणार नाही, अशाही पद्धतीची मामाने आम्हाला त्या ठिकाणी भीती घातलेली आहे। त्यामुळं आम्ही मामाचा ह्या ठिकाणी दुधाभिषेक करतोय, आनंद उत्सव साजरा करतोय आणि मामाला विनंती करतो की आपलं एवढं मोठं मन आहे, एवढं मोठे दिलदार आहात, जेवण नाही हे म्हणणं आपल्याला बरोबर वाटत नाही। आपण ह्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करून आम्हाला कुठेतरी योग्य न्याय द्यावा। कारण एकदा एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या फुलाचा जेवढा खर्च आहे तेवढ्यापेक्षा कमी 6,000, 8,000 आणि 10,000मध्ये ही मुलं काम करतात। आम्हाला पगार वाढ नको आहे त्या ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी कायमस्वरूपी काम उपलब्ध व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री वा कार्यपक्षातील जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी जे वचन दिलं होतं आज ते तुम्ही सत्यात उतरलात। मामा तुम्ही 100% लाडक्या बहिणीला जसं सांभाळात तसं लाडक्या भाच्याला देखील तुम्ही खरोखर पदरामध्ये घेतलात। जरी माया तुमची कमी असली पण वाढण्याची दानत तुमच्या मनामध्ये सातत्यपूर्वक निर्माण आहे। तीच माया येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना दिलासादायकमध्ये मामा भाच्याला कधी वाऱ्यावर सोडणार नाही हा आम्हाला सार्थ विश्वास आहे। म्हणून आम्ही त्यांचं ह्या ठिकाणी दूध अभिषेक घातलेला आहे। तर ज्या पद्धतीनं या तरुणांचा बेरोजगारीची या ठिकाणी संकट होतं त्यामुळंच हे आमचे लाडके मामा म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भरत गोगावले यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी त्यांनी निभावली आणि त्यामुळं या सर्व फोटोंना आज या सगळ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील दुग्धाभिषेक केलेला आहे। आपल्यासोबत काही तरुणी आहेत, काय भावना आता आहेत? 5 महिन्याची तर मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे। सर कसं आहे की 5 महिने म्हणजे आमच्यासाठी खूप आहे कारण आम्ही बेरोजगार होणार होतो प्रशिक्षण घेऊन, तर 5 महिने हे मिळाले आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। कारण नाही होण्यापेक्षा तरी 5 महिने तरी आम्हाला भेटले। पुढं काय तुमचं? 5 महिन्यानंतर जे बाबा मार्गदर्शन करतील किंवा पुढील दिशा धरतील त्यासाठी आम्ही बाबांच्या पूर्णपणे त्यांच्या पाठीशी घेऊ खंबीरपणे बाबांनी जे सांगितले त्यांच्या पाठीशी मागं राहून आम्ही बाबांना साथ देऊ। तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीची जी एक महत्त्वाची योजना मांडली जात होती त्या योजनेमधील जे युवा प्रशिक्षणार्थी होते त्या प्रशिक्षणार्थींना आता 5 महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळं एक मोठा दिलासा या महाराष्ट्रातील लाखो तरुणी आहेत त्यांना या निमित्तानं सरकारनं दिल्याचं पाहायला मिळतं आणि याचा आनंद या संपूर्ण प्रशिक्षणार्थीच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला दिसून येतोय। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।